ठेवा, परमार्थ व्हायला काहीतरी गौण पाहिजेच, या शंकाच नाही अगदी ते. आणि नवीन नाही, प्रपंचाचा धर्मच असा, काहीतरी कमी जास्त असायचं, त्याचा फायदा करून घेतला पाहिजे, ध्येय ते पाहिजे. आणि ते ध्येय जर असेल तर जितकी निंदा होईल, जितकं कमी पडेल, जितकं त्रास होईल, हा माणूस तिकडे त्याचं वळवेल बघा, त्याला फायदा करून घेईल त्याचा. असं सांगण्याचे हेतू काय, तेव्हा वैराग्य म्हणजे ही मनाची अवस्था. परिस्थिती ना असू द्या, आहे ते असू द्या, काय त्याच्यामध्ये किंबहुना तुम्हाला सांगू का, परिस्थिती प्रतिकूल आली असताना ती सोडून जाणं हा पलायनवाद आहे. अर्जुनाचा पलायनवादच होता, आपल्याला मित्राचं सोडून, अरे नाही हे खरं, त्याच्यातच राहून माझ्या मनाची स्थिती मी सुधारणं हे खरं आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले एकदा, प्रपंचात राहून जो तयार झाला तो जगाला जास्त उपयोगी पडतो, कारण त्याला कल्पना असते ना अडचणी काय. त्यांनी उदाहरण नव्हतं दिलेलं, नाथांच्या घरी जो पाहुणा आला तर म्हणले त्याला खायला प्यायला व्यवस्थित असते. समर्थांच्याकडे गेला तर 12 वाजेपर्यंत परमार्थाच्या गप्पा होतील, आणि चल तू चौकली मी घेतो, दोघे भीक मागून बाहेर पडतील म्हणाले. अशी गंमत केली. तेव्हा सांगण्यात हेतू काय, प्रपंचात असं पाहिजे, मुलीचं लग्न होत नाही, 10 ठिकाणी प्रयत्न करावा, पण त्याच्या इच्छेने चाललंय. मला सांगितलं ना, ते कॉस्मिक कॉज, ईश्वर कारण आहे, त्याच्या इच्छेने चाललंय. अशी ज्याची वृत्ती राहिली ना, त्याला आणखी परमान मिळाला काय करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. म्हणून वैराग्याला सिद्धी म्हटलेलं आहे त्यांनी. आणि ती सिद्धी यायची म्हणजे बहिरंग जे आहे दृश्य, तिथून मन फिरलं पाहिजे. त्या फार त्यांनी सुंदर, जण दिशा हात मागे घेतो तसं बुद्धी मागे वळते. मागे वळते म्हणजे काय करते, आज जी बहिर्मुख आहे ती अंतर्मुख होते, आत पाहायला लागते. आत पाहणं म्हणजे काय हे पुन्हा आहेच. आत पाहणं म्हणजे मी कसं आहे. आणि तुम्ही पहा, मोठे मोठे कादंबरीकार, मोठे मोठे कवी, नाटककार हे मनाचं जे जग आहे त्याचं वर्णन करतात. जणू काय कांदा असतो ना, कांदा, त्या कांद्याचे जर पापुद्रे जशी तुम्ही एकावर एक काढता, एकाखाली एक एकाखाली एक, असं आपल्या मनामधले ज्या पापुद्रे आहेत ते पापुद्रे उकळून काढणं हे खरं आत पाहणं. माझ्यामध्ये काय दोष आहे, माझ्यामध्ये विकार किती आहे, माझ्यामध्ये ध्येयनिष्ठा आहे का, हे जे पाहणं हे खरं आत पाहणं. आणि हे जर आपण पाहायला लागलो तर आपली अपूर्णता जाणवल्यानंतर दुसऱ्याला नावं ठेवणं आपोआपच बसेल. का मी नावं ठेवू त्याला, अरे माझ्यामध्ये जो दोष आहे तो कमी असेल, तो दोष त्यात जास्त आहे, याच्याकडे काय नाही का. गमत अशी होते, आमका बाबा फार बोलका आहे, हा बोलका असते म्हणून थोडं कमी आहे, पण त्याला आपण बोलका म्हणतोच की नाही, नाही का. पण ज्याला हे म्हटल्यानंतर तो म्हणेल नाही नाही बरोबर आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, नावं ठेवणार नाही. नाही ज्याला हे आहे ना, एखाद्या समजा पॅरालिसिस झाला, तोंडाचा पॅरालिसिस होतं ना, फेशियल पॅरालिसिस, तोंड वाकडं होतं. अब तो काय करेल, तोंड वाकडं झाल्यानंतर त्याला नावं ठेवून कसं चालेल, नाही का. हे जसं तसं आमच्या मनुष्यात तो दोष आहे आणि त्याची मनोरचना तशी, तू काय करणार, तुला इलाज नाही म्हणून नावं ठेवणार नाही. हा, त्याच्यापासून मला त्रास होईल असं नाही होणार पाहणार तो, पण त्याचा त्रास मला होऊ नये, पण त्याला नावं ठेवणार नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी निंदा न करणारा असा एक माणूस पाहिला. आता मी काय त्याच्या मागे लावलो नाही, पण एक माणूस, 2 माणसं नाही, एक जवळ ग्रस्त होते, दिल्लीचे पॉलिटिकल डिपार्टमेंट मध्ये होते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. इथून तिकडे गेले दिल्लीला. त्या माणसामध्ये 5-10 वेळा तरी मी भेटलो. त्यांनी कधी कोणाला वाईट म्हणलेलं मी ऐकलं. त्यांना एकदा मी म्हणलं, दादासाहेब तुम्हाला कधी वाईट दिसतच नाही का. तर ते काय म्हणाले, कोणाच ठाऊक म्हणले, बुवा लहानपणापासून मला नाही म्हणलं कोणी वाईट दिसतच बरं असा. आणि दुसरीचे भाऊसाहेब होते. काय झालं, गांधींच्या विषयी फार टीका यायची वर्तमानपत्रात. तेव्हा ते गांधी त्यावेळेला या हरिजन म्हणून एक वर्तमानपत्र काढत असत, ते मी आणायचं आणि त्यांना वाचून दाखवायचं. वाचून दाखवल्यावर ते म्हणायचे, अहो हा काय साधू पुरुष आहे म्हणाले, किती चांगलं लिहितो, याला लोक नाव का ठेवतात. बरं का, साहेब कठीण आहे म्हणलं, तर नावं ठेवणारे लोक असतात. नाही, लोकांचं चुकतंय म्हणाले, याला नावं ठेवू नये म्हणाले. बरं का, तर मी म्हणलं तुम्हाला कधी कोणी वाईट दिसतो का. ते काय म्हणाले, अहो वाईट असेल कसा, भगवंतांनी जन्माला घातल्यानंतर वाईट कसा जन्माला घालेल. म्हणून गुरुची कृपा, गुरु घरी राहायला आले, गुरुची कृपा. आपण बनावसं वाटतं, काय लहान आहे तू,
आपणच आड येतो बघा, आपणच आड. किंबहुना माझं मत असं आहे, माझ्या प्रपंचाचा अनुभव आपण घ्या. सगळं घरात किंवा दारात अनुकूल असू नये, पैसा हलका, माणसं अंक चांगलं, कुठेतरी घोडत पेन खावं तर परमार्थाकडे लक्ष लागेल. सगळं अनुकूल असलं तर गेलं बाहेर गेलं, कारण त्याचं लक्ष देवाकडे लागेल कशाला. असह्य मात्र होऊ नये एवढं मात्र लक्षात ठेवा. नाही घरात राहणं असं होऊ नये, पण कुठेतरी दोष पाहिजे. आणि ते ठेवा म्हणून सांगावं लागत नाही, राहायचं. प्रकृतीचा दोष राहील, पैशाचा दोष राहील, घर काहीतरी असेल, माणसं काहीतरी असतील, काहीतरी कमी राहणार, आपलीच तरी धड नसेल, हे बरोबर आहे, हे पाहिजेच. त्याशिवाय कर्म सदोष आहे. आपला झाला ना विषय, अग्नीला जसा धूर असतो तसं कर्माला दोष पाहिजे. म्हणून बुद्धी अशी फिरते मागे, फिरते म्हणजे स्वतःकडे बघायला लागते. स्वतःकडे बघायला लागल्यावर ती सो बिझी, इतका तू आज जातो ती बाहेर तुझं लक्ष दे. मग आता पुढे बघा, ऐसे या अंतःकरण बाह्य येता तयाची आण, न मोडी समर्था भेन दासी जैसी. काय दृष्टांत आहे, दृष्टांत सांगतो आज. पूर्वी दास दासी असत, गुलाम. ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला म्हणजे ते कायमचे तुमचेच, सगळं त्यांचं दास आहे. दासी जनी नव्हती का, ती नांदेडच्या घरीच होती. तिचे आई बाबा आई वाढली म्हणून त्या बापाने त्यांच्याकडे आणून ठेवली, दामा शेट्टीकडे. तिने सगळं काम करायचं, पण त्या मुख्य मुद्दा असा, आज्ञापालन. मालकाच्या आज्ञेच्या विरुद्ध जायचं नाही, हे दासाचं लक्षण. म्हणजे मूळ दास कोण, आज्ञेशिवाय काही करायचं नाही, हे दास. त्या ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मालकाने शपथ घातली अमक करायचं नाही. आधी दास म्हणजे आज्ञापालन, आणि त्यात त्यांनी शपथ घातली खबरदार हे करशील तर, म्हणजे डबल आज्ञा झाली बघा. आज्ञा स्क्वेअर. तर म्हणाले एक दासी आहे आणि तिला मालकाने आज्ञा केली की हे करायचं नाही, दास आणि त्यात पुन्हा आज्ञा, तर ती जशी ते करत नाही, तसं हा अंतःकरणाला शपथ घालतो की खबरदार बाहेर जाशील तर, असं अंतःकरण आत राहत. अरे म्हणजे त्या अंतःकरणाला इतका आत राहायची सवय होते. लक्षात ठेवा, दास म्हटल्यानंतर बाबा आला, स्वामित्व आलं. वैराग्याचा अर्थ असा की अंतःकरण माझ्या हातात आहे, मी सांगेन ते ऐकलं पाहिजे, आणि त्यात शपथ एक अर्थ आहे. आणखी शब्दामध्ये दुसरा अर्थ आहे, तुला आईची शपथ आहे, तुला अंकेची शपथ आहे, नको रे बुवा. का आता शपथ म्हणजे बोललं तसं आई मोठे आहे ना, असं तसं माझी शपथ जर अंतःकरणाने भोगली, माझ्या वैराग्याला आग लागेल, म्हणून ते अंतःकरण बाहेर. काय ज्ञानेश्वर महाराजांचं आणखी काय सांगणार, काय अंतःकरण आत राहत असेल नाही का. म्हणून बघा 8व्या अध्यायामध्ये त्यांच्या प्रतिभेला असला काही उन्माद आला. उन्माद असतो एक प्रकारचा, बेहोश होऊन लिहित आहे की अरे अंतःकरण आत राहतं म्हणजे कसं राहतं की एखाद्या दासीला आत नाही, खबरदार बाहेर जाशील तर, ती जसं चुकून सुद्धा बाहेर जाणार नाही, तसं आतमध्ये अंतःकरण याचं राहतं. हे वैराग्य. बुद्धी फिरली मागे, आत अंतःकरण. याचा मी थोडा अनुभव घेऊन सांगतो तुम्हाला. काही प्रपंचात कटकटी असायचं, कटकटी म्हणजे चांगल्या वाईट काहीतरी असायचं, पण तुम्ही 5 मिनिटाचं नाम घेऊन आत गेलात, शांत, तिथे गडबडच नाही. हॉल ऑफ पीस, तो की नाही, तो हॉल जो आहे आतला अंतःकरण, हे म्हणजे शांती सदनच आहे. तो आश्रम असेल नसेल, पण शांती सदन आहे. आणि परमार्थामध्ये शांती हा प्राण आहे, ध्यानात ठेवा. शांत नाही तर मनुष्य कसला, परमार्थ नाहीच त्याचं. इतकंच नव्हे, शांती अति शक्तिदायक आहे. जसं लहान मूल झोपून उठेल तसं फ्रेश असतं, तसा हा थोडी शांती भोगून बाहेर आला, प्रसन्न राहील. देहाने राहील अशक्त, मनाने प्रसन्न राहील. आणि जे कायम शांतीतच असतात त्यांचं काय विचारायचं, हो ते 24 तास प्रसन्न नाही का. गंगा जशी पवित्र 24 तास, तसं तो 24 तासच राहील. मग तैसे ऐक्याची मुठी माझी वडे चित्त किरीटी, करुणी वेदी नेहती आत्मयाचा. सगळ्याचा हेतू काय आहे, आत्मज्ञान करून घ्यायचा हेतू आहे, आत्मदर्शन. तो आत्मा हृदयात आहे, तिकडे जायचं आहे. बाहेरचं सुटलं, आत आलाय, पण भगवंताकडे कुठे गेलाय, अजून आत्म्याकडे गेला नाही, तिकडे अंतःकरणाला लावायचं आहे. म्हणाले मग काय
पाहिजे? ऐक्याची मुठी माझी. काय खुली आहे मुठीमध्ये? काय मुठीमध्ये धरला म्हणजे त्याला माझ्या ताब्यात आणला, सर्वस्वी ताब्यात आणला, नाही का? मी मुठीत घेतला म्हणजे तो किती मोठा असला तरी माझ्या ताब्यात आणलं. तसं हे अंतःकरण माझ्या मुठीत आणलं. कसल्या मुठीमध्ये? ऐक्याच्या, एकाग्रतेच्या मुठीत आणलं. पसरलेलं जे सगळं आहे ते सगळं मुठीत आणलं. आधी बुद्धी फिरली मागे, अंतःकरण आत राहायला शिकलं, तरी पण हे आठवतंय, ती कल्पना करते, ती भानगड आहे. नाही, आता म्हणले एकच तुला आणतो, म्हणून त्या अंतःकरणाला एकाग्र केलं. कसं केलं? एखाद्याला मुठीत आणावं तसं मुठीत आणलं. बरं, नुसतं मुठीत आणून पुढे काय हो? ते म्हणले करून वेधी नेहती आत्मयाच्या. वेधी, वेध लागणे, तुम्हाला माहिती आहे? वेध लागणे, वेध लागणे म्हणजे असं आहे, हा ज्योतिषशास्त्राचा प्रयोग आहे. असं आहे, प्रत्येक ग्रहाचं एक कक्ष आहे, त्याला इंग्लिशमध्ये ऑर्बिट म्हणतात, बरं का? ऑर्बिट म्हणजे त्याच्यात गेला की त्याच्या ताब्यात गेला. म्हणून चंद्राच्या ऑर्बिट मध्ये गेला की तिथला हा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आहे, त्याच्या बाहेर गेला म्हणजे चंद्राचं आकर्षण, त्याला ऑर्बिट म्हणायचं. मग त्याच्या डिग्रीज असतात. सूर्याच्या 10 डिग्री आहेत, मंगळाच्या 7-8 आहेत, गुरुच्या अशा 7-8 आहेत. म्हणजे त्याच्या जवळ गेला ग्रह, सूर्याच्या जवळ 10 डिग्री गेला की त्याच्या ऑर्बिट मध्ये गेला. याला स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, त्याच्या परिणामाची कक्षा. मी ऐकलेलं आहे, हे काही पुस्तकात वाचलेलं नाही, कुठे ऐकलंय कोणा ठेव. द्रौपदीच्या अंगाला सुवास येत असे असं म्हणतात, तर मैल 1.5 मैल तो सुवास असे म्हणतात द्रौपदीच्या अंगाला. हा तिचा ऑर्बिट. गौतम बुद्धाच्या अंगाला असा सुवास, तो 1/2 मैल त्याचा सुवास असे. असं आपले खरे खोटं कोण आठवत. तर प्रत्येक सत्पुरुषाच्या भोवती असं एक तेजोवलय असतं. तुम्ही जर कधी अनुभव घेतला असेल, तुम्हाला कळेल की खरा मोठा मनुष्य जो असतो, हे विचारू ते विचारू म्हणून त्याच्याकडे जावं आणि त्याच्या जवळ गेल्यावर सगळे प्रश्न विसरून जावे. याचा अर्थ असा, त्याच्या कक्षेत तुम्ही गेलात की त्याच्या त्या सूक्ष्म देहाचा एवढा जवळ परिणाम असतो की तुमची बुद्धी तिथे हरते, बरं का? याला ऑर्बिट, वेध म्हणायचं. वेध लागले म्हणतो ना, म्हणजे आता त्या ग्रहणाच्या कक्षेत आला. तसं बुद्धी आत फिरली, अंतःकरण आत स्थिर झालं, एकाग्र झालं आणि आत्म्याच्या ऑर्बिट मध्ये कक्षेमध्ये ढकललं. किती सूक्ष्म आहे सांगायचं. बर, कसं ढकललं? त्याला सवय नाहीये जायची. नेहती, नेहती म्हणजे जबरदस्तीला, जोर लावून, बळकटपणे. साधकाचं हेच लक्षण समर्थाने सांगितलंय, बळेच स्वरूपाकार करी. सिद्धाचं साधकाचं लक्षण सांगताना सिद्ध सहज ईश्वराशी तादात्म्य होतो, साधक जबरदस्तीने करतो. म्हणून करून वेधी नेहती आत्मच्या, आत्म्याच्या अनुसंधानामध्ये जबरदस्तीनं अंतःकरणाला लावतो. हा अभ्यास किती आतलं सांगता येते नाही का? बर, पुढे म्हणाले काय होतं मग? लावलं आत्म्याला. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमणे झालीची आहे, आगी दडपली या धुये राहिजे जैसे. या वासना सगळ्या बाहेरच्या आहे, दृष्ट आणि अदृष्ट. आज ज्या मला त्रास देत आहेत प्रत्यक्ष त्या आणि सुप्त वासना, या सगळ्या वैराग्यामुळं कमी झाल्या, निमल्या. कशा म्हणाले? वासना आहे पण त्या शांत झाल्या. कशा? अग्नी आहे, निखारा, त्याच्यावरती राख घातली तर धूर नाहीसा होतो. अग्नी राहील आतमध्ये, धूर नाहीसा होतो आणि काही काळानं तो अग्नी विझून जातो. तसं वैराग्य आल्यामुळे धूर नाहीसा झाला, अंतःकरण एकाग्र झाल्यामुळे राख घातली त्याच्यावर आणि आपोआप त्या वासना मरून गेली. काय अनुभव असेल हो, आपण नुसतं वाचून असं म्हटलं. म्हणाले तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे, स्पृहा म्हणजे वासना, बरं? दृष्टा निमणे झालेची आहे, त्या स्पृहा मेल्या गेल्या. कशा? आगी दडपली या धुये राहिजे जैसे. आग दडपली म्हणजे धूर कसा नाहीसा होतो, तशा या वासना
या अंतःकरण दडपल्यामुळे आपोआप नाश होतो. म्हणून नियमिल्या मानसी चरा राहून जाया पैसी किंबहुना तो ऐशी भूमिका पावे. म्हणून म्हणाले मन नियमन केल्यामुळे, मनाला आवडल्यामुळे ही स्पृहा वासना जी आहे ती आपोआपच नाही. स्पृहा नासोनी जाया अपैसी, वासनांची नाहीशी करावी लागत नाही. किंबहुना तो ऐशी भूमिका पावे. नैष्कर्म शब्द मूळ शब्द याच्यात आहे. वासना आहे तो पण कर्म आहे. कसं होतं बघा, वासना आपल्याला वासना सापडत नाही, कारण ती अगदी याच्या जवळ आहे, आत्म्याच्या जवळ, ईश्वराच्या जवळ, अतिशय सूक्ष्म आहे. मग आपल्याला काय कळतं, वासनेतून जी वृत्ती उत्पन्न होते ती कळते. म्हणून योगामध्ये वृत्ती निरोध सांगितलाय, वासना निरोध नाही सांगितला. म्हणून वृत्ती आली. वृत्ती म्हणजे काय, एक स्पंदन आलं व अंक खावं, वासना खाण्याची आहे, अंक खावं, वृत्ती आली. वृत्ती त्रास देत नाही, आली गेली असं होऊ शकतं. उदाहरण घ्या, तुम्ही की नाही 1 रुपयाचं तिकीट घेतलंय लॉटरीचं, 1 लाख रुपये बक्षीस. आता दिवाळीची ऑफर म्हणून काय 5 बंपर ऑफर, 5 लाख रुपये असतात, बरं का. पण तुम्ही पाहिलं, एक तिकीट घेतलाय, नंबर पाहिला, मनात आलं बुवा लाख रुपये मिळालं तर बरं होईल. पुन्हा आपला व्यवहार सुरू झाला की राहून गेलं. वृत्ती आली, वृत्ती गेली. अशा किती सारख्या वृत्ती त्रास देत नाही, पण वृत्तीची उर्मी होते, इम्पल्स येतो इंग्लिश मध्ये. म्हणजे कसं, चहा पाहिजे, अरे काय झालं, लाईटच गेलं का, आपण आठवावं मला वाटतं, बरं झालं. ऐकायला जाणार नाही, नाही का इतक्या लोकांना. 1-2 मिनिटं थांबू आपण, परत आला तर बघू. भजन सांगतो, माझं भजन बापूसाहेब घेतलं ते. बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम, 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 बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम. जीवन स्मरण जय राम. आणि आता मोर